सध्या महाराष्ट्रातलं राजकारण हे खूप वेगळ्या वळणावर येऊन ठेपलंय। खरं तर 2019 पासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरं झाली, ती आजवर सुरूच आहेत। पक्षात बंड होणं, पक्ष फुटणं हे आता नित्याचं झालंय। मात्र पक्ष सोडून आणि सत्तेच्या वळचणीला जाताना सध्याच्या नव्या पॉलिटिकल ट्रेंडनुसार प्रत्येक नेता हा केवळ निधीसाठी मी पक्ष सोडतोय कारण आम्ही विरोधातले आहोत, त्यामुळे आम्हाला निधीच मिळत नाही, हीच त्यांची भूमिका असते। वरतून परत लोकांची कामं करायची आहेत तर पैसा हवा आणि म्हणून विकासासाठी आम्ही सत्तेच्या वळचणीला जातोय, हीच स्क्रिप्ट फुटलेला प्रत्येक आमदार खासदार सध्या प्रसार माध्यमांसमोर वाचून दाखवत असतो। खरं तर हा ट्रेंड अजित पवारांनी ज्यावेळी बंड केला तेव्हापासून सुरू झाला। तो आता काल जे ठाकरेंचे 6 बंडखोर खासदार फुटले त्यांनी देखील सेम स्क्रिप्ट रिपीट केली आणि विकासासाठी निधी मिळत नसल्यामुळे, लोकांचं काम होत नसल्यामुळे आम्ही सत्तेत सहभागी होतोय असं म्हणत त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला। ठाकरेंचे जे 6 खासदार काल शिंदेंच्या शिवसेनेत गेले त्यापैकी सगळ्यात जास्त चर्चा ही धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांची झाली। त्यांनी देखील मतदारसंघात कामच करता येत नाही, साधी एक डीपी देखील मला लावता येत नाही, इतके हात बांधले गेलेत असं म्हणत आपली हतबलता दाखवली। मात्र हे खासदार म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच त्यांना आजवर 1 रुपयाचाही निधी मिळाला नाहीये का? तर असं अजिबात नाहीये। जे ठाकरेंचे 6 खासदार फुटले त्या 6ही खासदारांना जवळपास 20 कोटीहून अधिक रुपयांपर्यंत निधी मिळालाय। त्यामुळे त्या 20 कोटी रुपये निधी मिळवून देखील हे खासदार खोटं का बोलतायत? त्या 20 कोटी रुपयांचा त्यांनी मतदारसंघात कशा पद्धतीने उपयोग केलाय आणि विशेष म्हणजे ऑपरेशन टायगरच्या केंद्रस्थानी आलेले ओमराजे निंबाळकरांना किती निधी मिळालाय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी एक आठवण, अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय वखरलय। खरं तर विरोधी पक्षात कामच करता येत नाही, विरोधी पक्षात जनतेची सेवा होऊच शकत नाही, हा ट्रेंड सध्या सेट झालाय। म्हणजे 2014 नंतरचा हा ट्रेंड आहे। पण त्याआधी महाराष्ट्रानं कितीतरी कणखर असे विरोधी पक्ष नेते पाहिले। मृणाल गोरे असतील किंवा आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील। देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणतात की मी सत्तेपेक्षा विरोधात जास्त धोकादायक आहे। देवेंद्र फडणवीसांनी आपला विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ अगदी दणदणीत गाजवला होता। मात्र गेल्या काही दिवसात जर आपण विरोधी पक्षाचा विचार केला आणि ते विरोधी पक्षात असणाऱ्या आमदार खासदारांचा विचार केला तर त्यांना विरोधात कामच करायचं नाहीये, त्यांना लवकरात लवकर सत्तेच्या वळचणीला जायचंय आणि मग त्यासाठी आम्हाला निधी मिळत नाही असा आरोप त्यांच्याकडून केला जातो। काल परवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पडलेली फूट, झालेलं ऑपरेशन टायगर आणि 6 खासदारांनी सोडलेली ठाकरेंची साथ यासाठी देखील सेम स्क्रिप्ट वापरली गेली। शिवसेना ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांचा अखेर शिंदेंच्या शिवसेनेत काल म्हणजेच 22 जूनला अधिकृत प्रवेश झाला। आम्ही जे करतोय ते फुल प्रूफ करतो, त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची घोषणाच त्यावेळी एकनाथ शिंदेंनी केली। विशेष म्हणजे 6 खासदार धनुष्यबाण चिन्हावर उभे राहतील आणि निवडूनही येतील अशी घोषणाही यावेळी एकनाथ शिंदेंनी केली। दरम्यान शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचं कारण विचारल्यानंतर विकास निधी मिळत नाही, कामं होत नाहीत अशी फुटीर खासदारांनी कारणं पुढे केली। परंतु फुटलेल्या खासदारांचा बुरखा टराटरा फाडणारी माहिती अखेर समोर आलीच। विकास निधी मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या खासदारांनी विकास निधी मंजूर झाल्यानंतरही तो खर्च न केल्याचं समोर आलंय। खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत प्रत्येक खासदाराला वर्षाला काही विशिष्ट कोटी रुपयांचा निधी मिळतो। हा निधी प्रामुख्यानं रस्ते, सार्वजनिक आरोग्य, पिण्याचं पाणी, शिक्षण आणि स्वच्छता यासारख्या कामांसाठी खर्च केला जातो। फुटलेल्या खासदारांपैकी काही खासदारांनी फुटण्याचं जे मुख्य कारण दिलं होतं ते म्हणजे विरोधी पक्षातील खासदारांना विकास निधीच मिळत नाही आणि त्यामुळेच मतदारसंघातली कामं करण्यास अडचणी येतात। मात्र प्रत्यक्षात खरोखरच या खासदारांना विकास निधी मिळत नव्हता का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय आणि त्याचं उत्तर सपशेल नाही असं आहे। कारण विकास निधी आतापर्यंत या खासदारांना किती मिळालाय, त्याचा वापर त्यांनी कसा केला याबाबत आपण पुढे माहिती घेणार आहोत। तर 6 खासदारांना नेमका आतापर्यंत किती विकास निधी मिळालाय, किती विकास निधींचा वापर त्यांनी आपल्या मतदारसंघात केलाय ते बघू। तर भाऊसाहेब वागचौरे जे शिर्डीचे खासदार आहेत आणि निधीचं मुख्य कारण देतच ज्यांनी ठाकरेंची साथ सोडली त्या भाऊसाहेब वागचौरेंना आतापर्यंत 14 कोटी 70 लाख रुपये इतका निधी मिळालाय। परत त्यांनी आता तो खर्च केलेला निधी किती आहे तर तो त्यांनी केवळ 71 लाख रुपये त्यांच्या मतदारसंघात खर्च केलेत आणि त्यांच्या मतदारसंघात एकूण 135 कामं होती, त्यापैकी केवळ त्यांनी 2 कामं पूर्ण केली आहेत आणि त्यांच्याजवळ आता शिल्लक निधी किती आहे तर तो आहे 13 कोटी 98 लाख रुपये त्यांच्याजवळ पडून आहेत।
आता आपण परभणीच्या खासदारांचं बघू. परभणीचे खासदार संजय जाधव, ज्यांना आता केंद्रात मंत्रीपद हवंय अशी चर्चा आहे, त्या संजय जाधवांना आतापर्यंत किती निधी मिळाला ते आपण बघू. कारण पक्ष सोडताना त्यांनी देखील निधीच मिळत नाही हेच कारण पुढे केलं होतं. त्यामुळे त्यांना किती निधी मिळाला तर संजय जाधव यांना 14,70,00,000 रुपये निधी मिळालाय. त्यापैकी त्यांनी केवळ 3,78,00,000 रुपये खर्च केलेत. त्यांच्या मतदारसंघामध्ये 56 कामं होती, त्यापैकी केवळ 25 कामच त्यांनी पूर्ण केली आहेत. त्यांच्याकडे अजून 10 कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. तर नागेश पाटील आष्टीकर, जे हिंगोलीचे खासदार आहेत, त्यांना आतापर्यंत 19,02,00,000 रुपयांचा निधी मिळालाय. त्यापैकी त्यांनी 5 कोटी रुपये खर्च केलेत. त्यांच्या मतदारसंघात 79 कामं होती, त्यापैकी केवळ 28 कामं त्यांनी पूर्ण केली आहेत. अजूनही त्यांच्याकडे 13,95,00,000 रुपयांचा निधी पडून आहे. संजय देशमुख, जे वाशिम जिल्ह्याचे खासदार आहेत, त्यांना आतापर्यंत 18,60,00,000 रुपयांचा निधी मिळालाय. त्यापैकी त्यांनी आतापर्यंत केवळ 1,41,00,000 रुपये खर्च केलेत. त्यांच्या मतदारसंघामध्ये 106 कामं होती, त्यापैकी केवळ 7 कामं त्यांनी पूर्ण केली आहेत. म्हणजे जवळपास 100 कामं तशीच पडून आहेत आणि त्यांच्याकडे अजून 17,14,00,000 रुपयांचा निधी पडून आहे. आणि आता आपण बघूयात की ऑपरेशन टायगर मध्ये ज्या खासदारांची सगळ्यात जास्त चर्चा झाली ते धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, आणि ज्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी इतका हतबल आहे की माझ्या मतदारसंघात मी एक साधी डीपीही बसवू शकत नाही कारण माझ्याकडे निधीच नाहीये. हे कारण त्यांनी पुढे केलं. जे ठाकरेंचे निष्ठावंत होते ते ओमराजे शिंदेच्या शिवसेनेत गेले. त्यांना आतापर्यंत किती निधी मिळाला ते आपण बघू. तर ओमराजे निंबाळकरांना आतापर्यंत 18,47,00,000 रुपये इतका निधी त्यांना मिळालाय. त्यापैकी ओमराजेंनी केवळ 1,97,00,000 रुपये खर्च केलेत. त्यांच्या मतदारसंघामध्ये 130 कामं होती, त्यापैकी केवळ 21 कामं या ओमराजेंनी पूर्ण केली आहेत. ओमराजेंकडे अजूनही 16,49,00,000 रुपयांचा निधी अजूनही पेंडिंग आहे, तसाच तो पडून आहे. ही माहिती तुमच्या समोर मांडण्याचं कारण म्हणजे फुटलेल्या प्रत्येक खासदारांनी आम्हाला निधी मिळतच नाही हे कारण पुढे केलं. मात्र जी आकडेवारी आपण पाहतोय, कोटींच्या घरामध्ये हा निधी खासदारांना मिळालेला आहे. काही बराचसा निधी त्यांनी खर्चच केलेला नाहीये, तो तसाच निधी त्यांच्याकडे पडून आहे, शिल्लक आहे. मात्र तरी देखील त्यांनी निधींची तक्रार पुढे केली आणि ते शिंदेकडे गेले. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती द्यायची होती, ती आम्ही दिली. यावर तुमचंही काहीतरी मत असेलच, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.